सरकारने कांदा निर्यात खुली केल्यानंतरही नाशिकचे शेतकरी संताप व्यक्त करतायत। कांदा होता तेव्हा सरकारने कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडलं। केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची भावना कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे। कांदा निर्यात बंदी उठवायला 3 महिने का लागले असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारला विचारलाय। कांदा माती मोल भावाने विकला, आता हा निर्णय घेऊन काहीही फायदा नाही, बैल गेला आणि झोपा केला असा हा निर्णय आहे असं थोरात म्हणाले। महाराष्ट्राचं फक्त जाहीर होतं। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकरी वर्गामध्ये रोष पाहायला मिळतोय। तर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे, मात्र निर्यातीवर $550 निर्यात शुल्क लावण्यात आलाय आणि याचा थेट परिणाम बाजारभावावर झालाय। कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते। हळदीच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। तर हळदीला कमाल 15,500 रुपये इतका दर प्रति क्विंटल असून मागील महिन्यात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मध्ये वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल 17,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता। इनामदार भागातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। या भागातील कूपनलिका आटल्यामुळे त्यातून मिळणारं थेंब थेंब पाणी जमा करावं लागतंय। या आदिवासी भागांमध्ये महानगरपालिकेनं कोणतीही पाण्याची सोय केलेली नाहीये, त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत। नांदेडमध्ये पाण्याचे टँकर्स नेण्यावरून ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि आमदारांच्या भावामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील मुख्य पाईपलाईन फुटल्याने 2 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे। त्यामुळे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रातून टँकरने पाणी नेण्यासाठी गर्दी होते। याच दरम्यान 2 राजकीय गटामध्ये बाचाबाची झाली। बातमी वाशिममधून। वाशिम शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठा झपाट्यानं कमी होऊ लागलाय। त्यामुळे वाशिम शहरात 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतोय। नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं।